नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील हवामानाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, कुठे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि कोणत्या भागात उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे, याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. सध्या महाराष्ट्रात मान्सून हळूहळू सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या अनुकूल वातावरणामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे 24 ते 48 तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकण विभाग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे. समुद्रकिनारी भागात वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाताना सावधगिरी बाळगावी. मध्य महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतीची कामे हवामानाचा अंदाज पाहूनच करावीत. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. विदर्भ, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अजूनही कायम असून दुपारच्या वेळेत तापमान 35 ते 40 सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. मात्र काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता देखील आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत असल्याने खरीप पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे. ज्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या भागांतील शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये आणि स्थानिक हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. महत्त्वाचा इशारा. मेघगर्जना, विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे. झाडाखाली उभे राहणे टाळावे तसेच मोबाईलचा वापर उघड्या मैदानात शक्यतो टाळावा. निष्कर्ष. एकंदरीत महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील हवामान अपडेटसाठी चॅनेलसोबत जोडलेले रहा. जय महाराष्ट्र.